नमस्कार, मी सरिता कौशिक. आजच्या कॉफी विथ कौशिकमध्ये आपण अमेरिकेच्या सॅन होजेमधून अशा काही लोकांशी गप्पा करणार आहोत जे अमेरिकेत सिनेमे बनवतात. आता अमेरिकेत तर सिनेमे बनतातच, पण यांचं वेगळेपण हे आहे की ह्यातील जास्तीत जास्त मंडळी ही इथे राहून मराठीत सिनेमे बनवतं. कसं असतं मराठीत सिनेमा बनवणं हे यांच्याकडनं जाणून घेऊया. आपल्याबरोबर आज आहेत नितीन अडसूळ, संदीप करंजकर, क्षितिज सुमन आणि हर्ष महाडेश्वर. नितीन, मी सगळ्यात आधी तुमच्याकडे येते. मराठीत अमेरिकेत सिनेमा बनवणं म्हणजे नक्की काय? हां, गुड क्वेश्चन. नक्की काय, आता सिनेमा हा सिनेमा आहे, परंतु आम्हाला सर्वांना आम्ही ज्या मातीतनं आलो आहोत, आमची जी बोलभाषा आहे मराठी, त्याच्यावर काहीतरी करावंसं वाटलं. आणि लहानपणापासून इथे येण्या अगोदर आपली जी पॅशन होती फिल्म मेकिंगची ती आम्ही बॅक ऑफ द माइंड ठेवली होती, कारण इंजिनियर, डॉक्टर असे आम्ही इकडे आलोत. तर आमचं म्हणजे सिनेमा बनवणं म्हणजे आमची ती जी आहे पॅशन ती प्रदर्शित करणं, ती एक्सप्रेस करणं, हे आमचं ध्येय. संदीप, तुम्ही सगळेजण अमेरिकेत आले ते सिनेमा बनवायला नाही, तर तुम्ही सगळे आले कसे? आम्ही युजली सेम थिंग राईट, Y2K आणि IT त्याच्यामध्येच आम्ही आलेलो. आणि प्रायमरी जॉब आमचा तोच 9 ते 5 जॉब. आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी फिल्मबद्दल विचार करा, नाटकाबद्दल, थिएटरबद्दल. तर जॉब सांभाळून, फॅमिली सांभाळून आणि मग शेवटी रात्री किंवा संध्याकाळी पॅशन जे आहे आपलं नाटकाचं, थिएटरचं आणि फिल्मचं, मग त्याच्यावरती हे करतो आम्ही. यू हॅव टू फाईंड टाईम. क्षितिज, तुमची आणि सिनेमाची सुरुवात कशी झाली? माझी सिनेमाची सुरुवात ॲक्च्युली 18 वर्षापूर्वी झाली, जेव्हा मी हातात पहिल्यांदा डिजिटल कॅमेरा घेतला, SLR कॅमेरा. आणि अर्थात तेव्हा SLR कॅमेरामध्ये इतके व्हिडिओ फीचर्स नव्हते. सो आय स्टार्टेड विथ फोटोग्राफी. आणि नंतर मग थोडे क्लिप्स काढत छोट्या फिल्म्स केल्या. आणि तिथून एक मला जाणवलं की मला फिल्म्समध्येच पुढे करायचं आहे, अर्थात नोकरी करून. सो फिल्म्स ही माध्यमांनी मला माझ्या स्टोरीज सांगायच्या आहेत. आणि माझं एक रनिंग जोक आहे माझ्या ह्याच्यामध्ये की आय एम नॉट एबल टू, म्हणजे मी स्टोरीज तोंडाने सांगू शकत नाही, पण मी कॅमेऱ्यातनं माझ्या फुटेजमध्ये सांगू शकतो. अच्छा. हर्ष, तुम्ही अगदी फुल टाईम सिनेमा करताय आता. कसं तिथपर्यंत आलात अमेरिकेत? आय थिंक सुरुवात अशी झाली की म्हणजे सिनेमाचं म्हणजे उत्सुकता आधीपासूनच होती. आणि म्हणजे जेव्हा लहान होतो तेव्हा आय थिंक एक तारे जमीन पर करून मूवी बघायला गेलेलो. आणि समहाव आय कुड कनेक्ट अ लॉट विथ द फिल्म. आणि असं वाटलं की म्हणजे देर इज समथिंग विच इज कनेक्टिंग फ्रॉम सिनेमा टू मी. सो तो जेव्हा मी त्याच्यावर रिसर्च करायला लागलो तर कथार्सिस नावाचा शब्द कळला. आणि त्या कथार्सिसला समजेपर्यंत म्हणजे अजून इंटरेस्ट आला आणि स्टार्टेड लर्निंग मोर. आणि वेन आय वॉज वर्किंग इन हार्वर्ड मेडिकल, तर तिकडे देर वॉज अन ओपन कोर्स इन फिल्म मेकिंग. तर तो कोर्स केला आणि देन आय स्टार्टेड वर्किंग लोकली. म्हणजे नोकरी सोडून फिल्म मेकिंगमध्ये येणं हा निर्णय कठीण नव्हता का? होता म्हणजे, बट आय मीन ॲज एव्हरीवन नो, फिल्म मेकिंग इज अ डिसीज राईट. वन्स यू गेट इट इट्स व्हेरी हार्ड टू कम आउट ऑफ इट राईट. सो म्हणजे एक आय डोंट नो, देर एक काही रिस्क घ्यायला लागते टू गेट अ पे बॅक. कारण सगळं दोन्ही जगल करणं कधी कधी खूप डिफिकल्ट होऊन जातं. हर्ष, तुला द सायंटिस्ट फिल्म मेकर म्हणतात, म्हणजे नक्की काय? सो आय वॉज अ कॅन्सर रिसर्चर. म्हणजे इथे मी मास्टर्स कॅन्सर रिसर्चसाठी झालेलो. आणि कॅन्सर रिसर्च करत होतो बऱ्याच वेळ, 10 वर्ष करत होतो. बट देन आफ्टर अ पॉईंट आय थॉट की आय शुड गेट इन टू फिल्म मेकिंग फुल टाईम. सो दॅट वॉज माय एव्होल्युशन इव्हेंच्युअली. तसं क्षितिज, फिल्म मेकिंग म्हटलं की भारतात तरी पैसा, बॉक्स ऑफिस हा भाग आला. इथे शॉर्ट फिल्म्स बनवत असताना त्याचे कमर्शियल्स कसे आहेत? शॉर्ट फिल्मचा आहे, म्हणजे रेव्हेन्यू त्यातनं फारसं नाही आहे. वी ऑल नो दॅट. पण आम्ही सगळे इथं आहोत हे पैसे कमवण्यासाठी आमचा एकतर हा हेतू नाहीच आहे शॉर्ट फिल्म्समधनं. सो जे अप्रिसिएशन लोकांकडनं मिळतं किंवा नाफासारख्या फेस्टिवलमध्ये येऊन आम्हाला आमचे मराठी चित्रपट दाखवता येतात, ह्याचं जे रेकग्निशन आहे, जे अभि गोलप आणि नाफाने आम्हाला दिलं आहे प्लॅटफॉर्म, आय थिंक हेच आमच्यासाठी आमचा ROI आहे
शॉर्ट फिल्म्समधनं आणि दिस इज वॉट वी लुक फॉर टू अँड नॉट द ॲक्च्युअल मनी बिझनेस ऑफ द फिल्म मेकिंग. सो पण कधीतरी ह्यातनं मनी मिळतो का हा विचार असतो का मागे? हो आहे ना. म्हणजे इनफॅक्ट आता आम्ही पुढचे फिल्म्स पण आम्ही प्रोडक्ट प्लेसमेंट्स वगैरे करून किंवा कुठले आता बरेच इथे आपले इंडियन बिझनेसेस उघडत आहेत, तर त्यांच्याबरोबर कोलॅबरेट करून आम्ही प्रोडक्ट प्लेसमेंट्स करून वी विल ऑब्वियसली ट्राय टू जनरेट अ रेव्हेन्यू फ्रॉम इट. अच्छा. संदीप, तुम्ही मात्र चक्क नोकरी काही काळासाठी सोडली होती सिनेमा करण्यासाठी, असं काही केलं होतं का? प्रयत्न वगैरे म्हणजे जुनी गोष्ट आहे. मी मुंबईला होतो आणि म्हटलं मुंबई इज अ फिल्म सिटी राईट, आणि आपल्याला फिल्म तर करायचीच आहे. तर नोकरी एकदा टाइम्स ऑफ इंडियामध्ये काहीतरी दुपारी मी ॲड बघितली, कुठेतरी फिल्मची हे होती, कोर्स वगैरे करायचा. चेंबूरला होता आय थिंक, दादा मुनींचा वगैरे काहीतरी कोर्स होता. मी पेपर घेऊन तसाच चेंबूरला पळालो, तिथे सगळी माहिती काढली की हां असं असं आहे. ते म्हणाले ठीक आहे, 35,000 रुपीज, 35,000 रुपये आहे, फुल कोर्स आहे, जस्ट नॉट ॲक्टिंग. अरे खुश झालो. चेंबूरवरनं नाशिकची बस पकडली, रात्री 1:30 वाजता घरी पोहोचलो. पप्पांनी दरवाजा उघडला, म्हटलं पप्पा 35,000 रुपये पाहिजे. तुला काय करायचे? म्हटलं मला फिल्म करायची. म्हणजे बापाने फिल्म केली होती. तर पप्पानी मला अजिबात घरात ठेवलं नाही, तशीच मोटरसायकल काढली, मला बस स्टेशनवर सोडलं, म्हणाला मुंबईला जा, जॉब कर आणि पुन्हा असले फालतूगिरी करून माझ्याकडे येऊ नको. तर तो एक प्रयत्न. म्हणजे तो कोर्स नाही झाला? तो कोर्स नाही झाला. अच्छा. तो कोर्स झाला नाही. सो अगेन सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग करत करत मग अमेरिकेत आलो. आणि पण ते जे होतं पॅशन की नाही यार आपल्याला फिल्ममध्ये जायचं आहे, करायचं आहे काहीतरी राईट, ते राहिलं, ते जोपासलं मी राईट. आणि कसं की चांगली लोक मिळाली वगैरे ना, की मी माझी पहिली फिल्म केली त्यावेळेस एडिटर वॉज हर्ष राईट. आणि त्यावेळेस त्याचा जो पर्स्पेक्टिव्ह कळाला की नो, तरी 2 तास माझी इंटरव्ह्यू घेतली राईट. तुझ्या स्क्रिप्टचं काय बाबा, ग्राफ वगैरे कसं आहे वगैरे, म्हटलं पण तुझं स्क्रिप्ट वाचून कळत नाही. तो म्हणाला नाही संदीप. तर आम्ही मग बोर्डवर आपण ग्राफ वगैरे मांडला वगैरे, आणि ते जे पॅशन बघितलं, म्हटलं अरे वा या. येस. अमेरिकेतून मराठी चित्रपट पाहताना सर्वात जास्त काय जाणवतं? म्हणजे तुम्ही इथे बसलाय, फिल्म मेकर म्हणून आता आहात, आणि इकडनं भारतातले मराठी सिनेमे पाहता, तर तेव्हा काय इव्हॅल्युएशन करता? अगदी इमोशनल होतो आम्ही राईट. कारण की इथे आम्ही, इथलं जग वेगळं, इथली माती वेगळी, या मातीचा वास वेगळा. आणि भारताचा कुठलाही सिनेमा बघितला, महाराष्ट्राच्या त्यातल्या त्यात बघितला, तर इमोशनली खूप फील होतं की अरे यार, या क्षणाला मी इथं पुण्याला असायला पाहिजे होतं, या क्षणाला मी त्या हायवेवर जायला पाहिजे होतं, अरे त्या डोंगरावर मी बसायचो. आणि सो इमोशनली कनेक्ट खूप होतं. आणि खूप वेळा असं वाटतं की नाही आता पुरे झाला, आता आपण जायला पाहिजे. तर ते इमोशनल टच 100% येतो आणि कधी कधी विचलित करून जातो. नितीन, एक म्हणजे मला वाटतं जो असा ग्राउंड नियम आहे किंवा थंब रूल आहे, तो हा आहे की ह्याच्यातनं पैसा मिळेल हा विचार सोडून जेव्हा फिल्म मेकिंग करायचं असतं त्यावेळेला जास्त मनासारखा सिनेमा बनवता येतो का? ॲब्सोल्युटली. जर त्याच्यामुळे आपल्याला हृदयात आपल्या काय आहे हे सांगायची पूर्ण फ्रीडम असतो राईट. आणि तो मेसेज काय आहे, किंवा मेसेज म्हणू नका, एक मला हे सांगायचं आहे बस, मला ही स्टोरी पुढे आणायची आहे. कमर्शियल मूवी हे सगळं करताना मग आपल्या मग लोक म्हणतात अरे गाणी टाकायला पाहिजे, किंवा हे पाहिजे, स्किन दाखवायला पाहिजे, रोमॅन्स पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे, असं गोष्टी येतात. पण ते फॅक्टर्स आपण बाजूला ठेवतो. सो डेफिनेटली मी ॲक्च्युली आय ॲग्री विथ दॅट, की मला वाटतं की तसेच आपण करावं जे आपल्याला मनासारखं. आणि ते उदाहरण मला द्यायचं होतं, मी एक परतू नावाचा एक फीचर फिल्म केला मराठी इंडियामध्ये जाऊन. आणि त्यावेळेस एकदा मला म्हणजे जेव्हा मी सुरुवात करत होतो त्याची प्रिपरेशन, तेव्हा नागराज मंजुळे सरांशी माझी भेट झाली होती. आणि त्यावेळेस त्यांनी, मी त्याला सांगतो असंच मला फिल्म करतोय, मी ट्राय करतोय. तर ते म्हटले तुम्हाला जे मनातनं वाटतंय ना ते तुम्ही करा. लोक तुम्हाला काय काय सांगितलं, असं करा तसं करा वगैरे वगैरे, पण तुम्ही करा. डोंट वरी अबाउट रिलीज, किती पैसे मिळतील, काय येतील वगैरे, करा. आणि ते अजूनही मला लक्षात आहे. सो दॅट इज वॉट आय फील. त्याचा फायदा झाला. हां, आता तो तुमचा एक प्रश्न, तो मगाशी मी प्रयत्न जे म्हटला जॉब सोडून, तर तो परतू नावाचा पिक्चर मी इथे
जॉब सोडून मला करावं लागला, कारण मला इंडियामध्ये बॅक अँड फोर्थ करावं लागलं. ते 1 वर्ष मी अच्छा. पूर्ण गॅप घेतली होती. ती फिल्म चांगली झाली. त्याच्यामध्ये किशोर कदम, स्मिता तांबे असे मान्यवर मराठी मंडळी होते आणि 150 स्क्रीनमध्ये रिलीज झाला. त्याला मला भरपूर अवॉर्ड्स मिळाले, इन्क्लुडिंग फिल्मफेअर अवॉर्ड मला मिळालं स्टोरीचं, बेस्ट स्टोरी. किशोर कदमांना बेस्ट ॲक्टर म्हणून फिल्मफेअर मिळालं पीफमध्ये. तर फायदा आता हे आपण जे म्हणत होतो ना, क्षितिज म्हणत होता, एक रेकॉग्निशन, अवॉर्ड किंवा एक्सप्रेस आपण म्हणजे करतोय, चांगलं काम केल्याचा काहीतरी फुलफिलमेंट हा. असं वाटतं काहीतरी. तर पैसा किती येतो ना, तो ते सगळेच मराठी पिक्चर काय आपले पैसा मिळवतात असं नाहीये, तुम्हाला माहिती आहे, स्क्रीन कमी मिळतात वगैरे वगैरे, पण आम्ही त्याच्याकडे पाहिलं नाही. वी वेर एबल टू डू अ गुड प्रॉडक्ट. हा 1 वर्ष सिनेमा बनवण्याचा अनुभव कसा होता? म्हणजे इकडलं कामाचं कल्चर, भारताचं कामाचं कल्चर, याच्यात काही फरक होता का? म्हणजे कसं काय तो फरक आहे? सिमिलॅरिटीज आहेत आणि फरक पण आहे. त्याच्या आधी मी इथे इंडिपेंडंट फीचर फिल्म्स केल्या होत्या अमेरिकन इंग्लिशमध्ये. इकडे कसं टायमिंगचं आणि प्रॉम्प्टनेसचं खूप मानलं जातं. म्हणजे याच वेळेला चालू करणार आणि बंद करणार. युनियनचे रूल्स असतात इथे, राईट, की तुम्हाला यावेळेस ते बंदच केलं पाहिजे. सो ते चांगलं पण आहे आणि थोडंसं रेस्ट्रिक्शन पण आहेत, कारण आपल्याला करावं लागतं. ते इंडियामध्ये इतकं टॅलेंट आहे तुम्हाला. आय वॉज सो सरप्राईज अँड सो शॉक की दे सो गुड पीपल. सो इफ वी जस्ट मॅनेज देम, पुट द मॅनेजमेंट प्रॉपरली, दे कॅन फ्लरिश. आणि तिथे असं म्हणायचं नाही, ते ना ते उत्सुक होते कामाला खूप. त्यांना स्टोरी इतकी आवडली होती आणि जे वॉन्टेड टू बी पार्ट ऑफ द फिल्म. सो दे डिड नॉट लुक 8 तासाचं झाली आहे शेवटी, आता मी थांबणार वगैरे. दे वर रेडी टू डू मोर. सो त्याच्यामुळे ना क्रिएटिव्हिटी खूप आली आणि खूप चांगलं वाटलं. सो त्याचे भरपूर सांगण्यासारखे आहेत डिफरन्सेस, बट वन थिंग दॅट आय रिमेंबर इज त्यांची उत्सुकता काम करण्याची, आणि लेट नाईट पण करायला काही कोणी हो नाही म्हणत नव्हतं. संदीप, तुम्ही अ गर्ल विथ अ रेड हॅटमध्ये सोशल मीडियाच्या संपूर्ण जगात हरवलेल्या पिढीबद्दल लिहिलंय. तर हा विषय तुम्ही कसा निवडला? हा विषय मी ज्यावेळेस फिल्म करायला एक चांगली स्क्रिप्ट शोधत होतो, राईट. 18 ते 19 स्क्रिप्ट चांगल्या अशा मांडल्या गेलेल्या त्या मी वाचल्याच होत्या, म्हणजे अमेरिकन स्टोरीज होत्या, राईट. पण अर्ध्या स्क्रिप्ट माझ्या डोक्यावरनं गेल्या, मलाच कळालं नाही. आणि अर्ध्या स्क्रिप्ट वॉज एलियन्स आणि हॉरर जॉनर वगैरे तशा होत्या. तर म्हटलं नाही यार. कुठनं आल्या होत्या स्क्रिप्ट्स? इथे एक वेबसाईट आहे simpliscripts.com म्हणून. तिथे लोक आपले स्क्रिप्ट सांगतात आणि देन यू कॉल देम की हे बघा तुझी स्क्रिप्ट मला करायची, आणि वी टेक लिगल परमिशन वगैरे सगळं. तर त्या स्क्रिप्ट्समधनं म्हटलं नाही यार आपलं जमत नाही, अर्ध्या गोष्टी कळल्या नाही, अर्ध्या गोष्टी आवडल्या नाही. तर काय करायचं. तर मग एकदा डिसेंबर 2023ला मी माझ्या ऑफिसच्या 28व्या फ्लोअरवरनं खाली आलो, राईट. आणि खाली आल्यावर कळलं की माझी जी कॅप होती, हॅट, ती मी विसरलो. आता म्हटलं 28 फ्लोअर वरती जायचं एलिव्हेटरनी, ती कॅब घ्यायची आणि खाली यायची. तर समोर एक हॅटवाला होता, राईट, विंटर हॅट. म्हटलं कुठली तरी एक घ्यायची, आपल्याला डोक्यावर हे करायचं, जायचं घरी, दॅट्स अबाउट इट. एक हॅट घातली पटकन. म्हटलं हाऊ मच? तो म्हणाला $10. आणि मी आपला फोन काढला आणि तो म्हणाला नो, कॅश ओनली. म्हटलं अरे हे 2023 आहे, न्यूयॉर्क सिटी, आणि तू काय म्हणतो कॅश आणि फोन पेमेंट? आणि त्याचं माझं भांडण झालं. तो म्हणाला नाही मी इतक्या वर्षापासून असं. म्हटलं काय बोलतो असं कोणी? म्हटलं आमच्याकडे भिकाऱ्या सुद्धा म्हटलं हे त्याच्याकडे पेटीएम असतं. म्हटलं तू काय माणूस आहे? दोघांचं भांडण जबरदस्त. लोक आपल्याला बघायला लागले. शेवटी मी ती हॅट फेकली त्याच्यावरती. म्हटलं गेट आउट ऑफ इयर. म्हटलं तू म्हणाला यू इंडियन, यू गेट आउट ऑफ इयर. असं झालं सगळं. आणि मग ट्रेनमध्ये बसलो आणि म्हटलं अरे याच्यावरून आपण एक फिल्म करू शकतो. आणि मग त्या गर्ल विथ रेड हॅटचा जन्म त्या ट्रेनमध्ये जाताना झाला आणि त्यांना इलॉबरेटेड वगैरे वगैरे, आणि मग ती स्क्रिप्ट तयार झाली. अच्छा. त्यामुळे असे हे अनुभव महत्त्वाचे असतात, एव्हरीडे अनुभव. क्षितिज, सिनेमॅटोग्राफर म्हणून इन अ वे सुरुवात केली असं आपण म्हटलं पाहिजे. तर दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर हे 2 रोल्स कसे जमतात? अवघड आहे. सेटवर सगळ्या गोष्टी, स्पेशली दिग्दर्शक म्हणून आलं तर सगळ्याकडे लक्ष द्यायला लागतं. पण त्यासाठीच सुरुवात तुमची प्री प्रोडक्शन जी म्हणतो स्टेज, ती इतकी महत्त्वाची असते की त्याच्यामध्ये तुम्ही सगळे शॉर्ट लिस्ट तुम्ही करता, तुम्ही एक सीन तुम्ही सगळं व्यवस्थित रीड करता, आणि तुमचं जे क्रू असतो
वेर लाईटिंगवाला असेल किंवा असिस्टंट डिरेक्टर असेल, त्याला सगळं समजून तुम्ही सांगितलं तर मग ती प्रोसेस तशी सिमलेस जाते. सगळं प्रिपरेशन चांगलं असेल तर ती सिमलेस जाते प्रोसेस ती. पण आहे आणि बेसिकली तुम्ही मोठी तिकडचे मोठे डिरेक्टर्स पण हॉलिवूडचे बघितले, लॉट ऑफ टाइम्स दे बिहाइंड द कॅमेरा अँड ॲक्च्युली टेकिंग द शॉट. म्हणजे स्क्रीनवर कोणी जाऊन मागे एक व्हिडिओ विलेजमध्ये कोणी बसत नाही. सो तेच मला आधीपासून होतं की जरी मी सिनेमॅटोग्राफर आहे पण इफ आय हॅव टू टेल माय ओन स्टोरीज नाव, इफ आय डू इट, म्हणजे मी दोन्ही गोष्टी करू शकलो तर मला जसं सांगायचं आहे, मला जसं दाखवायचं आहे ते मी दाखवू शकतो. सो हॉलिवूडचं ॲस्पिरेशन आहे का? हो, अगदी. म्हणजे मी हॉलिवूड बॉलिवूड सगळंच फॉलो करतो. हॉलिवूडचं ॲस्पिरेशन्स तर नक्की इथे राहून तर जास्तच आहे इन्फ्लुएन्स त्याचा, कारण जास्त बघितल्या जातात मूवीज, कारण इथे थिएटरवर लागतात त्या आपल्या इंडियन फिल्म्सपेक्षा. सो त्याचं ॲस्पिरेशन घेऊन नक्कीच म्हणजे करायची इच्छा आहे. कधीतरी एकदा लॉस एंजल्समध्ये जाऊन त्याचं एक चान्स मिळेल हॉलिवूडसाठी. जरी ती इंडियन फिल्म आम्ही आणि हॉलिवूड कॉम्बिनेशनमध्ये काय करू शकलो तर अजूनच छान. अरे वा. हां, तर त्याचा असा काही प्रोजेक्ट आत्ता आहे का? चालू आहे. मनात एक स्टोरी आहे ज्याच्यात मराठी ॲक्च्युली आणि हॉलिवूड अच्छा, मराठी आणि हॉलिवूड कॉम्बिनेशन. ऑब्वियसली मल्टी लँग्वेज फिल्म. ॲक्टर्स इथले की तिथले? It's going to be a combination, but looking for A-list actors from India also. अच्छा. या खेपेला बेस्ट शॉर्ट फिल्म कॅटेगरीमध्ये क्षितिज तुमची हायफन फिल्म होती. काय सांगाल त्याच्याबद्दल? सो ही कथा डॉक्टर उज्ज्वल रामटेकर जी आहे, जे चाइल्ड सायकॅट्रिस्ट आहेत. सो त्यांना ही आपल्या इंडियन फॅमिलीज जे असतात, जे आई वडील इथे येतात आणि त्यांची मुलं इथे जन्माला येतात. सो ते हाऊ ते कल्चरली अमेरिकन आहेत मुलं, आणि इंडियन पेरेंट्स ऑब्वियसली कल्चरली इंडियन पण आर ट्राईंग टू अडॅप्ट इकडचे त्यांचे काय आपले हे असतात, कल्चरल्स असतात किंवा इकडली संस्कृती आहे, इकडचे अडॅप्ट करत असतात. बट इन द पेरेंट्स अँड द चिल्ड्रन दे बोथ आर स्ट्रगलिंग टू अलाइन समवेअर, राईट. आमच्या फिल्ममध्ये पण एक म्हणजे डायलॉग आहे तो की टू डिफरंट वर्ल्ड्स, पण हाऊ यू ट्राय टू बॅलन्स इट बेसिकली. सो तसंच ते ही स्टोरी उज्ज्वल रामटेकरांना बेसिकली हे मीडिया फिल्म हे माध्यम घेऊन त्यांना ही स्टोरी सांगायची होती. सो ती रिच्ड आउट आणि त्याप्रमाणे आम्ही ही स्टोरी छान स्क्रीन प्ले लिहिला हर्षदा माडुलकर उडगीकरनी, आणि ही स्टोरी आम्ही बेसिकली छान एका सिम्पल फॅमिली ड्रामा विथ गुड इमोशन्स अँड हाऊ द चिल्ड्रन अँड पेरेंट्स बॅलन्स देअर लाईफ टुगेदर अँड फाइंड अ मिडल ग्राउंड, की कसं एक हॅपीली राहायचं. सो त्याच्यावर ही स्टोरी आहे. अच्छा. हर्ष, आता ह्या फेस्टिवलमध्ये undocumented.pdf ही जी काही शॉर्ट फिल्म आहे तुमची ती दाखवण्यात आली. नक्की ह्याचं काय टॉपिक आहे आणि हे नाव थोडंसं वेगळं आहे, तर या नावाचा अर्थ काय आहे? सो नावाचा अर्थ काय ॲक्च्युली तुम्ही आहात ना पाहायला मूवी तर तुम्ही नक्की बघा, म्हणजे आय वुड लव फॉर यू टू वॉच. सो बेसिकली अ ह्युमन लाईफ शुड नॉट बी reduced टू अ फाईल. दॅट वॉज द होल आयडिया बिहाइंड द नेम undocumented.pdf. आणि जेव्हा ठाणेकर सर आहे त्यांची स्टोरी आहे ही, अ ह्युमन लाईफ शुड नॉट बी रेड्युस्ड टू अ सिंगल फाईल. हे मी मराठीत कसं सांगू, मला ते विचार करत होतो. बट म्हणजे ह्युमॅनिटी आणि म्हणजे आपण कधी कधी विसरून जातो, आणि सिस्टम ही एवढी सध्या आता म्हणजे इट्स डिझाईन्ड इन अ वे की people are getting deported from one cities to the other cities आणि डिटेन्शन सेंटरमध्ये त्यांना मूव्ह केलं जातं. सो म्हणजे ज्यांचे डॉक्युमेंट्स इथे नाही आहे, जे मायग्रेट होऊन आलेले आहेत, त्यांना वेगवेगळ्या डिटेन्शन सेंटर्समध्ये टाकल्या जातं असं तुमचं म्हणणं आहे. आणि ती प्रोसेस जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत प्रचंड त्रास आहे असं तुमचं म्हणणं आहे. बरं, असा विषय जेव्हा तुम्ही घेता तेव्हा विषयाची एक जबाबदारी पण असते, आणि नक्कीच जसं तुम्ही म्हटलं तसा हा विषय हृदयाला सुद्धा कुठंतरी टच करून गेलेला असतो. त्यावर आपले व्ह्यूज असतात, मतं सुद्धा आपली हे असतात. असं करत असताना जबाबदारी
हा एक भाग झाला आणि दुसऱ्या बाजूला क्रिएटिव्ह लिबर्टीचा भाग झाला. हे कसं तुम्ही बॅलन्स करता? 100%. आय मीन सो अमृता हळदीकर ती आमची रायटर होती आणि ती ऑलमोस्ट 1 वर्ष रिसर्च करत होती, रिराईट करत होती आणि तुम्ही जर सांगितलं असं म्हणजे जबाबदारीचा विषय म्हणजे इट विल क्रिएट कॉन्ट्रोवर्सी ऑर इट विल क्रिएट अ डिबेट आणि म्हणजे द आयडिया इज नॉट टू क्रिएट अ पॉलिटिकल स्टेटमेंट बट आयडिया इज टू से की एक ह्युमन लाईफ त्याला कसं आपण बघू शकतो आणि सो हे डेव्हलप करता करता आम्हाला खूप सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन आम्हाला फिल्टर करावी लागली आणि भरपूर गोष्टी आम्हाला बॅलन्स कराव्या लागली कारण म्हणजे असा कुठलाही डिबेटेबल टॉपिक आपण जेव्हा कवर करतो तेव्हा इट्स देर इज अ व्हेरी फाईन लाईन जेव्हा लोक बोलू शकतात की अरे इट्स एन अजेंडा. सो वी केप्ट इट व्हेरी पोएटिक आणि खूप सिम्पल ठेवला आहे मुद्दा सिस्टमच्या अराउंड हा जो ब्युरोक्रॅटिक सिस्टम आहे त्याच्या अराउंड. क्षितिज, तुम्ही मराठी सिनेमे किती पाहता इथे? भरपूर. माझ्याकडे सगळ्याचं सबस्क्रिप्शन आहे जेवढं आहे मराठी. आम्हाला मी माझी आणि माझी बायको तर आम्ही दोघंही म्हणजे वी लुक फॉरवर्ड की मराठी पिक्चर इथे येतील. अनफॉर्च्युनेटली की थिएटरवर इतके लागत नाहीत आणि ते आम्ही खूप मिस करतो की थिएटरवर आम्हाला बघता येत नाही. अर्थात आजकाल आमच्या घरी सगळ्यांकडे मोठी स्क्रीन्स असतात, प्रोजेक्टर लावून आम्ही त्याच्यावर बघतो पण ती जी मजा आहे थिएटरमध्ये जाऊन ते होत नाही. पण आमच्याकडे सबस्क्रिप्शन आहेत. संदीप, तुम्ही? अगदी. आणि हेच मराठी मूवीज तर बघतोच पण मराठी बातम्या किंवा महाराष्ट्रात काय चाललेलं आहे, कुठे चाललेलं आहे याची नजर बारीक आमची असतेच. एक ते नातं आहे मराठी. आम्ही महाराष्ट्राबाहेर आलो पण आमच्यातला महाराष्ट्र तो आमच्यात आहे. ते कनेक्ट आहे. मी आजसुद्धा बातम्या वाचतो मराठीत. अरे आपलं काय चालू आहे, कसं चालू आहे इकडे वगैरे ते सगळं माहिती असतं. आणि क्षितिजनी थिएटर्सबद्दल सांगितलं ते नाफानी एक खूप छान गोष्ट केली आहे की भारतामधल्या मराठी फिल्म्सला थिएटर देण्याचा प्रयत्न नाफाने खूप यशस्वीप्रमाणे केला. आता नवीन फिल्म ज्या आलेल्या आहेत राईट, गुलाबी असो किंवा शिवाजी महाराजांचा पिक्चर असो, मग आम्ही थिएटरमध्ये जाऊन बघतो. आणि मग थिएटरमध्ये एका थिएटरमध्ये 300-400 मराठी लोक गप्पा मारायला झालं तर मग थिएटर नंतर मग ज्या गप्पा सुरू होतात तर ती वेगळीच मजा आहे त्याची. नक्कीच. असं वाटतं का की मराठी चित्रपटांमधून अजून कोणत्या विषयांवर थोडं धाडसानं बोललं पाहिजे, ते होत नाही आहे असं काही तुम्हाला वाटतं का? हां, जरूर वाटतं. आपण जरा मला असं वाटतं की मराठी आपल्याकडे टॅलेंट खूप आहे, स्टोरीज खूप आहेत, इतिहास खूप आहे आपला. आता शिवाजी महाराजांपासून किंवा त्याच्या आधीपासूनचा कल्चर खूप आहे आपल्याकडे. खूप संत साधू झालेले आहेत महाराष्ट्रामधले. तर त्यांच्यावर ॲक्च्युली आपल्याकडे एवढी हे आहे ना, आर्ट आहे, कल्चर आहे, खूप आपण त्याच्यामध्ये सांगू शकतो आणि वर्ल्ड वाईड फिल्म बनवू शकतो. म्हणजे मल्टिप्लेक्स सिनेमामध्ये इथे कशा रॉबिनहूड किंवा तुमचं ज्या स्पायडरमॅन वगैरे अशा मोठ्या मोठ्या मूवी बनतात त्या टाईपचा आपल्या का मूवी बनवू शकत नाहीत. लाईक नक्कीच जय हनुमानवर प्रॉब्लेम बनायचे आपले जे मिथिकल कॅरेक्टर्स आहेत त्याच्यावर पण असं पण भरपूर काही आपण मराठी आंतरराष्ट्रीय दर्जावरच्या दर्जा मिळू शकेल अशा प्रकारच्या आपण करू शकतो असं मला वाटतं. कारण सिनेमा हा सिनेमा आहे. म्हणजे वर्ल्ड वाईड साठी त्यांना मराठी किंवा हिंदी हे समजणं आवश्यक नाहीये. आपण आपलं मराठी त्या पिक्चरमध्ये मराठीच ठेवू शकतो ऑथेंटिकली, पण फॉर वर्ल्ड ऑडियन्स इट डझंट मॅटर ना. त्यांना आपण तो मोठा प्रभाव देऊ शकतो. तर तसं झालं पाहिजे असं मला वाटतं. संदीप, तुमचं काय मत आहे ह्याच्यावर? अगदी की आपल्या मराठी फिल्म मेकर्समध्ये जी क्वालिटी आहे आणि जी विचार आहे आणि ऑफकोर्स नितीन म्हणाल्याप्रमाणे इतिहास आहे, आपण तो दाखवू शकतो. आणि एक वेगळं आपण जे असं करू शकतो की महाराष्ट्राबाहेरचं भारताबाहेरचे सुद्धा विषय आपण काढून ते जर मराठीत जर मांडू शकलो तर आपल्याला जगाच्या अवतीभोवतीचं जास्ती कळेल असं मला वाटतंय. आणि ती ताकद आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहेत की आणि काही जरी झालं तरी लाईक आता मी आता एक स्क्रिप्टवर काम करतोय आणि कॉन्सेप्टच अशी आहे की स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आणि शिवाजी महाराज. राईट. अच्छा. हां, तर कारण की मी म्हटलं आता मी अमेरिकेत राहतोय तर हे इथे सुचलं मला की म्हटलं अरे आपण करू शकतो. सबटायटल्स जर दिले इंग्लिश तर मराठी सिनेमे इथे इतर लोक पाहायला येतील असं वाटतं का? आणि सबटायटल्स तुमच्या सिनेमांना असतात का इंग्लिशचे? अगदी. मी तुम्हाला मराठीच काय, इथले लोक इन जनरल पीपल आर हंग्री फॉर कंटेंट.
वेगळं काहीतरी बघायचं असतं राईट. आम्ही आमच्या घरी आम्ही कोरियन मूवीज बघतो, आम्ही रशियन मूवीज नाही, मी बघतो. मराठी माणसाच्या पलीकडचं म्हणते. मराठी माणसाला इंग्लिश सबटायटल्सची एखाद वेळेला गरज नाही, तो मराठी सिनेमे बघेल. पण मराठी सिनेमा हा इथे तुमच्यासारखी लोक असताना अजून इकडल्या लोकांकडे पोहोचण्यासाठी जर तोच सिनेमा इथे रिलीज होताना त्याला इंग्लिश सबटायटल्स असतील, तर ज्या थिएटरमध्ये तुम्ही म्हणताय की 300-400 मराठी माणसं जमतात, तिथं नॉन मराठी माणसं जमून सुद्धा मराठी सिनेमा बघतील असं इथलं वातावरण आहे का? आय मीन तसा सिनेमा आपल्याला बनवायला लागेल पहिले. म्हणजे आय थिंक मराठी सिनेमा म्हणजे असं मला वाटतं की आपण खूप सेफ खेळतो मराठी सिनेमा बनवताना. आणि तुम्ही तो मगाशी प्रश्न विचारला की कमर्शियल सिनेमा म्हणजे कमर्शियल सिनेमा बनवायची गरज नाही आहे, पण सिनेमा कमर्शियल होणं गरजेचं आहे. कारण सिनेमा जेव्हा कमर्शियल होतो तेव्हा लोकांचं घर चालतं. बरोबर. आणि एखादा सिनेमा जेव्हा चालतो तेव्हा हजारो लाखो टेक्निशियन्स असतात त्याच्या मागे, आणि दे कॅन मेक मोर फिल्म्स. सो सिनेमाचं कमर्शियल होणं इव्हेंच्युअली खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपण मराठी सिनेमा म्हणजे छोटाच सिनेमा असं लिमिटेड का ठेवावं? आणि जर आपण रिस्क घेतले तर त्याचा रिवॉर्ड मिळेल, पण त्याच्याकडे रिस्क घ्यावं लागेल. आपण आता 100 वर्ष सिनेमा बघितलाय, तो आता तो इव्हॉल्व्ह व्हायलाच लागेल, जस्ट लाईक एनिथिंग एल्स. बरोबर. आता AI सगळ्यात AI बद्दल बोलतोय, आपला सिनेमा पण इव्हॉल्व्ह झालाच पाहिजे. बरोबर. मी क्षितिज तुम्हाला विचारते की तुम्ही एस्पेशली म्हणजे सिनेमॅटोग्राफर ह्या नजरेतून मी तुम्हाला बघायला सांगते, तुम्ही व्हिज्युअल एक्सपेरिमेंटेशन मराठी सिनेमांमध्ये जे काही होतं त्याबद्दल काय सांगाल? ते हवं तसं आहे का? हो, म्हणजे सध्याचे जे नवीन सिनेमे आलेत, घरात गणपती वगैरे असे काही आहेत खूप, त्यांचे सिनेमॅटोग्राफी तर म्हणजे व्हिज्युअली ते की छान स्टोरीज सांगितलेल्या आहेत. आणि आय थिंक गॉन आर डेज की जिथे नुसता कॅमेरा घेऊन ज्याचा लाईटचा विचार नाही केलेला, ते मराठी पिक्चरमध्ये किंवा रिजनल मूवीजमध्ये, फक्त मराठी म्हणणार नाही मी, ज्याच्यात दिसून यायचे ते आता फार बदललेलं आहे मराठी सिनेमा. मराठी सिनेमा हॅज इव्हॉल्ड कितीतरी पटीने जास्त. आणि आता हिंदी सिनेमा आणि मराठी सिनेमामध्ये व्हिज्युअल क्रिएटिव्हिटी किंवा व्हिज्युअल सिनेमॅटोग्राफी किंवा हे टेक्निक्स म्हणतात, ते आता जास्त फरक राहिला नाही आहे. आणि तो त्याचा आनंद फार छान वाटतो आता, की असं वाटतं की मराठी सिनेमा आता बॉलिवूड किंवा इव्हन हॉलिवूडच्या ह्याला कम्पीट करेल नक्कीच. क्षितिज, तुम्ही जे सगळेजण शॉर्ट फिल्म्स बनवत आहेत, म्हणजे संदीप न मला वाटतं नुसतं शॉर्ट फिल्म्स नाही इतरही बनवलं आहे, पण शॉर्ट फिल्म्सचं शेवटी सर्किट हे फिल्म फेस्टिवल पुरतीच मर्यादित असतं. त्याला थिएटरमध्ये आपला स्वतंत्र वेगळा असा ऑडियन्स मिळत नाही. तर कुठेतरी तो आनंद किंवा ती फिल्म बनवण्याची एनर्जी कमी होत नाही का त्याच्यामुळे? फेस्टिवल टू फेस्टिवल असंच आयुष्य आहे का शॉर्ट फिल्मला? आता ते बदललं आहे, एक तर नाफानीच बदललं आहे. सो थँक्यू फॉर नाफा. त्यांनी मराठी सिनेमाचं तर नक्कीच बदललेलं आहे. सो आम्ही पण, माझा पण ही फिल्म जी आहे हायफन, ती जेव्हा झाली पूर्ण एडिट करून, तर आम्ही कोलंबस ओहायोमध्ये मी राहतो. सो तिथे आम्ही आमच्या सगळ्या मित्रपरिवारांना इन्व्हाइट केलं आणि मोठा एक स्क्रीन बुक केली आणि तिथं सगळ्यांना बोलवलं आणि ते स्क्रीनिंग केलं. सो असं आता राहिलं नाही आहे की मी म्हणेन की फक्त फेस्टिवललाच गेली पाहिजे फिल्म आणि अजून कुठे जाणार नाही, नंतर मग ती डिजिटल प्लॅटफॉर्मवर येईल, असं नाही आहे. थोडासा एफर्ट घ्यावा लागतो, कारण तुमच्याकडे डिस्ट्रीब्युटर्स नसतात, तेवढे फंड्स नसतात. पण स्वतः तुम्ही गेलं, तुम्ही इन्व्हायटीज पाठवल्या, कारण आता तसं आता आम्ही डायस्पोरा खूप मोठा आहे भारतीय. आणि जसं तुम्ही आधीच्या प्रश्नामध्ये म्हणला की सबटायटल्स असतात, त्यामुळे फक्त हा सिनेमा आता मराठी लोकांसाठीच नाही, पण इंडियन फॅमिली सगळ्या भाषेतल्या लोकांना एकत्र येऊन सबटायटल्स थ्रू तुम्ही दाखवू शकता आजकाल फिल्म्स. हर्ष, हेच मत आहे का तुमचंही? आय मीन थोडं म्हणजे आय पर्सनली फील की म्हणजे आता शॉर्ट फिल्म हे तुमचं सिग्नेचर झालेलं आहे इन अ वे की तुम्ही यू कॅन यूज इट ॲज अ पिच. कारण तुम्हाला जर फीचर बनवायची असेल तर तो तुमचा पिच होऊन जातो, आणि तो तुम्ही जेव्हा फेस्टिवलला रेकग्निशन घेता तर तुम्हाला तो पिक्चर बनवायची ऑपॉर्च्युनिटी लवकर मिळते. कारण एखादा सिनेमा बनवायला गेलो आपण प्रोफेशनली तर 4 करोड 10 करोड जास्तही असू शकतो. कारण चांगला सिनेमा बनवायला, मोठा सिनेमा बनवायला थोडे पैसे लागतात, आणि ते कोण इन्व्हेस्ट करणार? शेवटी प्रोड्युसर इन्व्हेस्ट करणार, आणि प्रोड्युसरला इन्व्हेस्ट करण्यासाठी त्याला एक ट्रस्ट गेन करण्यासाठी आपल्याला एक शॉर्ट फिल्म पण बनवली आपण. आणि नाफा हॅज क्रिएटेड अ अमेझिंग ऑपॉर्च्युनिटी ओव्हर हिअर की एवढ्या लोकांना आपलं टॅलेंट शोकेस करायला मिळतं. म्हणजे आम्ही सिनेमा आधीही बनवत होतो, पण आता आमचं जास्त अटेन्शन मराठी सिनेमाकडे जात आहे, कारण एक कल्चर डेव्हलप झालं इथे बिकॉज ऑफ नाफा. रीच वाढलाय.
असं काय तुम्ही बदलाल ज्यामुळे तुमच्या सिनेमांचा रीच इथे वाढू शकेल? एक गोष्ट जर तुम्हाला बदलायला सांगितली तर म्हणजे खरं तर हे उत्तर मला प्रत्येकाकडनं हवं आहे. बदलायला लागली तर मला एक सांगावंसं वाटतं की इतर जे भाषिक चित्रपट आहे इथे अमेरिकेत लोक सपोर्ट करण्याला की तेलुगू चित्रपट किंवा तमिळ चित्रपट, ते लोक फार सपोर्ट करतात एकमेकांना एकजुटीने आणि सगळे मिळून काम करतात. तो आय थिंक आपल्या मराठी लोकांनी इथे येऊन समजा एक मोठी एक मिशन सारखं बनवलं किंवा आपल्याला दर्जेदार मोठे चित्रपट बनवायचे आहेत, सोल टाकायला सर्वांनी सुरुवात केली तर आय थिंक वी कॅन डू मॅजिक्स विथ मराठी सिनेमा. अच्छा, म्हणजे इथे तमिळ तेलुगू याचे फुल लेंथ सिनेमे बनतात? भरपूर इथे फिल्म मेकर्स आहेत, आपल्यापेक्षा डेफिनेटली जास्त बनतात जास्त बनतात. इथे इंडिपेंडंट फिल्म. आणि तुम्हाला माहिती आहे काय की एटलीस्ट तमिळ किंवा तेलुगू इंडियात जाऊन ते आता मोठे फिल्म मेकर झालेले आहेत. आपल्याकडचे असे होऊ शकतात किंवा इथेच आपण बनवू शकतो असं मला वाटतं. संदीप, तुम्हाला काय वाटतं काय बदलायला हवं? आय थिंक मानसिकता बदलायची गरज आहे की आपण एका संकुचित मनोवृत्ती किंवा काहीतरी फिअर, काहीतरी घाबरतो असं मला एकंदरीत जाणवण्यात येतं की मी ज्या वेळेस मोठे मोठे प्रोजेक्ट्स लोकांना पिच करतो, आता जसं हे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आणि शिवाजी महाराज इज कॉन्सेप्ट, तर कितीतरी निगेटिव्ह फीडबॅक मला येतो, अरे काय बोलतो, अरे असं काय पॉसिबल आहे, शक्य आहे का वगैरे उगाचच. आणि मग मी आय थिंक सगळ्यात जास्त गरज जी आहे ती आपल्याच फिल्म मेकर्सला ना आपल्याच ऑडियन्सला ना आपल्या मराठी माणसाला तो माइंडसेट बदलायची गरज आहे. असे खूप कमी लोक म्हणतात की अरे शक्य आहे, शक्य होऊ शकतं, चला करूया, लढूया, अशी माणसं कमी आहेत. क्षितिज, मला असं वाटतं टॉपिक्स थोडे ग्लोबल ठेवले ना तर नक्की म्हणजे मराठी सिनेमा हा पुढे जाईल. आपण फक्त महाराष्ट्राच्या असं आता बघितलं शेक्सपिअर्स ही जे आहेत कितीतरी वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये, मराठी लँग्वेजमध्ये पण शेक्सपिअर जे प्ले केलेले आहेत, तर सिनेमा का नाही. सो तसंच म्हणजे टॉपिक्स थोडेसे ग्लोबल ठेवले आणि मराठी हा लँग्वेजमध्ये ह्या टॉपिक्स ग्लोबल उचलले आपण, तर हा सिनेमा म्हणजे खूपच म्हणजे मराठी सिनेमा हा खूपच पुढे जाईल. अच्छा, इथे सुद्धा हर्ष. मला ना एक स्टेटमेंट आठवते, जो मॉन्जॉन हू गॉट अकॅडमी फॉर पॅरासाइट, आणि तेव्हा त्याने म्हटलं की सिनेमा इज बियॉन्ड द बाउंड्रीज ऑफ सबटायटल्स. म्हणजे आता माझं गाव सावंतवाडी आहे, सावंतवाडीला लोक कोरियन मूवीज बघतात. सो आता म्हणजे कोविड नंतर सिनेमा इज ओपन टू एव्हरीवन. बरोबर. सो चांगला सिनेमा बघाल तुम्ही, तो कुठे मेक्सिकोला पोहोचेल, तो मराठी सिनेमा पण जगा पलीकडे जाऊ शकतो. पण तसा आपल्याला सिनेमा बनवायला लागेल, तसे आपल्याला सब्जेक्ट्स, आणि आपल्या इंडियामध्ये रिच सब्जेक्ट्स खूप आहेत, आपल्या कल्चरमध्ये पण खूप सब्जेक्ट्स आहेत, ते आपल्याला एक्सप्लोर करावे लागतील. खरं तर आत्ता इथे बसूनच तुम्ही चौघांनी मराठी सिनेमा हा इथे ग्लोबल कसा जाऊ शकतो, त्यासाठी काय बदल करावे लागणार हे सांगितलेत. मला वाटतं हे बदल करायला तुम्ही लोकंसुद्धा सक्षम आहातच, आणि ते बदल तुमच्या माध्यमातून नक्कीच घडतील ह्या शुभेच्छा देते. आणि आपण इथेच थांबूया. आजचा कॉफी विथ कौशिक थेट अमेरिकेच्या सॅन होजेमधनं नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशनच्या मराठी फिल्म फेस्टिवलमधून होता. धन्यवाद. थँक्यू.